सध्या राज्याच्या राजकारणामध्ये औरंगजेबाची कबर हा मुद्दा गाजतोय आणि यामुळे कुठेतरी महाराष्ट्राचा विकास किंवा बाकीचे जे मुद्दे आहेत, बाकीचे विषय आहेत, अधिवेशन सुरू आहे, हे बाजूला राहतंय का असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. आणि आपण हेच पाहूयात की औरंगजेबाच्या कबरीवर जे नागपूरमध्ये हिंसाचार झाला होता, दंगल घडली होती. आता औरंगजेबाची कबर खरोखर हटवणार का, की फक्त यावरून राजकारण होणार, राजकीय नेते मंडळी आपली पोळी भाजून घेणार, हे पाहूयात आपण. काही नागरिक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात. सध्या राज्यामध्ये औरंगजेबाचा मुद्दा गाजतोय, कबर हटवली पाहिजे का, तुमचं काय मत आहे? माझ्या याच्यावरती एक चांगला विचार आहे, जे आपण कबरीचा विचार करतोय. कबर हटवल्याने इतिहासामध्ये काय फरक पडणार आहे का? आपल्याला इतिहास टिकवून ठेवायचा असेल तर कधी कबर ठेवलीच पाहिजे, कारण पुढच्या पिढीला ते कळून येईल की बाबा काहीतरी होतं इथं. आणि अजून एक मुद्दा की जसं काही गोष्टी आहेत, कबरीचा विषय जे तुम्ही म्हणताय, आपण जर कबर हटवली, समजा पुढे चालून 1-2-4 पिढी गेल्या, आपल्या 1-2 पिढ्या गेल्या, त्यानंतर त्यांना जर म्हणलं की इकडे कबर होती, इथे इतिहास घडला होता, महाराजांनी त्यांना मारलं होतं, ते कोणाला कळणार आहे का? खरं वाटणार आहे? आणि आता जे महाराजांची आरती करतात, माझा त्याच्यावरती पण प्रश्न आहे. आपण जे महाराजांची आरती करतोय, तर पुढे चालून 1-2 पिढ्या गेल्या, 2 पिढ्या गेल्या, असं होईल की म्हणतील हे पण एक देवच आहेत, आपल्याकडे एक्सप्लेनेशन द्यायला काही नसणार आहे. मग ही आरती वगैरे करणं मलाही बरं वाटत नाही. मी पण मराठीच आहे, महाराजांनाच मानतो मी पण, श्रद्धास्थान प्रेरणास्थान तेच आहेत. माझा हा मुद्दा आहे. पण औरंगजेबाची कबर आणि महाराष्ट्राचं राजकारण कुठेतरी भरडलं जाते काही. राजकारणाच्या नावाखाली नुसतं खेळ खंडोबा चाललाय. या आधी इतिहास का आपल्याला शिकवला नाही? कारण महाराजांचा इतिहासच नाहीये कुठे, आपल्याला ह्या गोष्टी आता माहित झाल्या. ही बरोबर आहे. म्हणजे अगोदर जसा इतिहास आपल्याला शिकवायला पाहिजे तसं शिकवलाच नाही. या गोष्टी का लपून राहिल्या? एवढी काय आयडिया नाही त्यातली, बट जसं आपल्याला शिकवायला पाहिजे तसं तरी शिकवलेलं नाही, एवढं तरी खरंच आहे. सामान्य लोकांवर याचा परिणाम काय झाला? हे कबर, औरंगजेब, राजकारण. आताची युवा पिढी आहे, जे कोविडमध्ये पण काही शिकलेले नाही आहेत आणि शिक्षणामध्ये थोडंफार खालीवरी झालंच आहे. बट आता सध्याचं तुम्ही काय म्हणलं आता, राजकारण होते का, लाईक म्हणजे जे आपले आताची जी युवा पिढी आहे, आता हे जे काय राजकारण चालू आहे, एका पक्षाचे 2 पक्ष होत आहेत, कोणी पण कुठं पण चाललंय, त्याच्यानंतर कोणी पण उठून काहीही बोलतंय, धर्माचा विषय येतोय, बाकीचे पण विषय येतात, तिथं काहीच त्यांचा जुळतच नाहीये कुठं. मग त्यांच्यामुळे युवा पिढीवर परिणाम होतो. सध्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या औरंगजेबाची कबर गाजते, काय वाटतं, हटवली पाहिजे का तुम्हाला? आता त्यांनीच निर्णय घ्यावा. महाराष्ट्रामध्ये दंगली घडून असेल तर सामान्य लोकांना काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया? हटवली पाहिजे. हटवली पाहिजे. सध्या राजकारणामध्ये औरंगजेबाचा मुद्दा गाजतो, पण एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, कबर हटवली पाहिजे की नाही, काय वाटतं? आता राजकीय मुद्दा जर पाहिला तर राजकारण्यांचं मला माहित नाही, परंतु आपल्या इतिहासामध्ये अशी नोंद आहे, जर हिंदू आणि मुस्लिम हा भाग वेगळा आहे, परंतु जर कोणी चांगलं कार्य केलं असेल तर त्याची पुतळा बनवला जातो किंवा त्याचं. पण तसं औरंगजेबाने कुठलंही असं खास असं लोकांच्या हिताचं कामं केलेले नाहीये, त्याच्यामुळे त्याची कबर हटवली तरी मला त्याचं म्हणजे हरकत नाहीये. हटवली पाहिजे, कारण त्यांनी असं चांगलं कार्य केलं नाही का त्याची कबर ठेवली पाहिजे. पण आताच का हा मुद्दा असा गाजतोय? छावा चित्रपटानंतर वाटतंय? त्यास तर पब्लिक हे सर्वसामान्य नागरिकांना ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना नसते. जेव्हा एखादा मुद्दा प्रकाश झोतामध्ये येतो आणि लोकांच्या ते नजरेस पडतं, बाबा हा छावा चित्रपट पाहिल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या दृष्टीस पडलं की बाबा औरंगजेब कसा होता, औरंगजेबाचं जे स्वभाव होता किंवा त्याची ते त्यावेळेचं वागणं कसं होतं, हिंदू धर्माबद्दल किंवा आपण आपल्या धर्माचा किंवा इतर धर्माचा तिरस्कार करत नाहीये, परंतु त्यावेळेस औरंगजेबाला काय वाटत होतं इतर धर्माबद्दल, आणि ते लोकांच्या डोळ्यासमोर आता छावा चित्रपटाच्या निमित्ताने बाहेर पडला आणि त्यामुळे लोकांचा उद्रेक झालेला आहे. आपले इतिहास आपल्या पुस्तकांमध्ये का नाही अजूनपर्यंत शिकवला जातो? ह्या गोष्टी आपल्याला का आधी शिकवल्या? तो जर तुम्ही समजून घ्यायचा जर प्रयत्न केला तर बऱ्याचशा अशा काही गोष्टी आपल्या शिवाजी महाराजांच्या सुद्धा इतिहासामध्ये काही गोष्टी आलेल्या नाहीयेत, तसंच औरंगजेबाच्या पण नाही आलेल्या. तो पूर्व इतिहास आहे ना, हळूहळू उलगडत चाललेला आहे. या गोष्टी बऱ्याचशा आता पण आपल्याला संभाजी महाराजांच्या जीवनावरच्या काही गोष्टी इतिहासात नमूद नाहीयेत, शिवाजी महाराजांच्या पण नाहीयेत. तर तो प्रकार आता हळूहळू आपण आपल्या डोळ्यासमोर येतोय. नक्की इतिहास काय आहे हे त्याच्यातून लक्षात येते.
तर तुम्ही पाहू शकता की आपण ज्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत त्यामध्ये ती औरंगजेबाची कबर आहे ती काहींनी म्हटलं हटवायला हवी आणि या मुद्द्यावरून कुठेतरी राजकारण व्हायला नको. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये देखील हा मुद्दा गाजतोय. त्यामुळे आता राजकीय नेत्यांनी जे महाराष्ट्र सरकार आहे त्यांनी आपल्या जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत त्यावर लक्ष केलं पाहिजे. ते विकास केला महाराष्ट्राचा पाहिजे आणि जे महाराजांचे जे विषय आहेत किंवा इतिहास आहे तो आपल्याला शिक्षणामध्ये शिकवला गेला पाहिजे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. रितम मराठीसाठी मी आकांक्षा देशमुख, मुंबई.